नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच मनाच्या मेजवानीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक धमाकेदार आणि चविष्ट डिश, ती म्हणजे खरडा चिकन। ही रेसिपी आहे खास महाराष्ट्राची, झणझणीत, मसालेदार आणि एकदम लाजवाब। तर चला सुरुवात करूया आपल्या खरडा चिकनच्या भन्नाट सफरीला। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खरडा चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: अर्धा किलो चिकन, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 1 लिंबाचा रस, चवीनुसार मीठ। खरड्यासाठी लागणारे साहित्य आहे: 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, अर्धी वाटी सुकं खोबरं, 10 ते 15 लसूण पाकळ्या। चला तर आपण बनवूया खरडा चिकन। त्याच्यासाठी आधी गॅस ऑन करून घेऊ। त्याच्यावर एक भांडं ठेवले गरम करायला। ते चांगलं तापलं की त्याच्यात आपण तेल घालूया। साधारणतः 2-3 चमचे तेल टाका। तेल चांगलं तापलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालू आपण आता कांदा टाकून घेऊया। तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या। चला आता आपला कांदा चांगला बऱ्यापैकी लाल झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ। हळद टाकून झाल्यावर चिकन टाकू। चिकन चांगलं परतून घ्या। आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्या। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ। खरड्यामध्ये पण मीठ येणार म्हणून ते आधी बेतानेच घाला। आता याच्यावर आपण झाकण ठेवून ह्याला वाफ काढू। आपण ह्या साईडला चिकन वाफ काढायला ठेवलं आहे। आता आपण इकडे खरड्याची तयारी करूया। त्याच्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलाय। त्याच्यावर अर्धा चमचा तेल टाकून घ्या आणि त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊ। खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजा। आपलं तर खोबरं बऱ्यापैकी भाजून झालंय। आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे टाकून भाजून घेऊ। थोडं मिरचीला चांगले काळे डाग पडूपर्यंत। आता आपला खरडा चांगला भाजून झाला आहे। आता आपण तो बारीक मिक्सरला करून घेऊया। हे आपण वाफून घेतलेलं चिकन आहे आणि हा आपला मिरचीचा ठेचा। आता हा आपण तेलामध्ये टाकूया। आता ठेचा चांगला परतून घेऊया। आपण ज्या भांड्यामध्ये चिकन वाफवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यातच हा ठेचा परतते आहे। ठेचा आता चांगला परतून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तसं। आता आपला खरडा चांगल्यापैकी भाजून झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ। चिकन चांगलं परतून घ्या त्याच्यामध्ये। तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर त्याप्रमाणे मिरच्या घ्या, कमी तिखट लागत असेल तर कमी मिरची घ्या। आता आपण त्याच्यावर 1 लिंबाचा रस टाकून घेऊ आणि हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू कमी गॅसवर, म्हणजे पूर्ण खरडा त्या चिकनला लागेल। आता आपण कमी गॅसवर हे चिकन ठेवून देऊ आणि त्याला 2 मिनिटं वाफ काढून देऊ। आपला खरडा चिकन तयार झाला आहे। आता आपण ते सर्व करूया।